नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट अशी फुगाबाही कटिंग कशी करायची हे पाहणार आहे। छोटी बाही आपली फुगाबाहीची आणि पूर्ण चुन्या आपल्या बाहीला येणार आहेत, तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। तर पहिल्यांदा काय करायचं आहे पहा, जी काही तुमची बाहीची उंची आहे त्यामध्ये आपण 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे। बाही मी घेणार आहे 4 इंच, तर त्यामध्ये 1 इंच प्लस करून आपण 5 इंचावरती बाहीचं कटिंग करायचं आहे। बाहीचं कटिंग करण्याआधी आपल्याला बाहीला चुन्या टाकण्यासाठी एक्स्ट्रा कापड हवं आहे, तर ते किती घ्यायचं तर पहा, तुम्हाला जर कमी चुन्या हव्या असतील, फक्त सेंटरला चुन्या हव्या असतील, तर तुम्ही 3 इंचापर्यंत कपडा एक्स्ट्रा घेऊ शकता। जी बंद बाजू आहे तिथे आपल्याला कपडा जो आहे तो एक्स्ट्रा घ्यायचा आहे। आता इथे ही बंद बाजू आहे, तर या साइडून मी पहा कपडा एक्स्ट्रा घेणार आहे। जर तुम्हाला मीडियम मध्ये चुन्या हव्या असतील तर 4 इंचापर्यंत तुम्ही इथे कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे। भरपूर जर चुन्या हव्या असतील, बारीक बारीक एकदम भरपूर फुगा आणि भरपूर चुन्या हव्या असतील, तर तुम्ही इथे 5 ते 6 इंचापर्यंत जी बाहीचा कपडा आहे तो एक्स्ट्रा घ्यायचा आहे। 5 इंचापर्यंत जरी घेतलं तरी तुमची बाही जी आहे ती एकदम परफेक्ट तयार होणार आहे। तर मला मीडियम मध्ये चुन्या हव्या आहेत, जास्तही चुन्या नको आहेत, तर मी पहा इथे एक्स्ट्रा घेणार आहे 4 इंच। अजून एकदा असंच मी 4 वरती मार्किंग करून घेते। इथे एक लाईन ओढून घेऊया। हे झालं आपलं एक्स्ट्रा चुन्यासाठी। आता याच्या पुढे आपल्याला नॉर्मल स्लीवची जी कटिंग असते ती करायची आहे। जर तुमच्याकडे बाही जर तुम्हाला डायरेक्ट ब्लाउज वरती कटिंग करायची असेल तर करू शकता, किंवा पेपर एखादा तुम्ही जर तयार करून ठेवला असेल तर तो सुद्धा तुम्ही यावरती ठेवला तरी चालेल। आता इथे मी बाहीची उंची घेते। बाहीची उंची आहे 4, तर त्यामध्ये मी 1 इंच मिक्स करून 5 इंचावर मार्किंग करून घेते। अजून एकदा असंच मी 5 इंचावर मार्किंग करून घेतलं। इथे सुद्धा 5 इंच मार्किंग करून घेऊन एक लाईन ओढून घ्यायची। तर पहा, ही जी उंचीचं मार्किंग केलेलं आपण त्यावरती एक लाईन ओढून घेतली, आणि याच्या पुढे आता आपल्याला जी नॉर्मल बाही आहे त्याचं कटिंग करायचं आहे। तर मी पहा हा पॅटर्न जो बाहीचा आहे तो यावरती असा ठेवणार आहे आणि बाहीला आकार देऊन घेणार आहे। जर तुम्ही पेपर कटिंग केलेलं नसेल तर तुम्ही काय करायचंय, डायरेक्ट यावरती इथून पुढे याच्या पुढे नॉर्मल स्लीवचं कटिंग करून घ्यायचं आहे। पेपर कटिंग केल्यामुळे पहा अगदी 5 मिनिटातच अशी आपली ही जी बाही आहे ती तयार होते। तर इथं बाहीचा हा आपल्याला शेप जो आहे तो मिळाला। पुढचा शेप जो आहे तो मी नंतर तुम्हाला देऊन दाखवणार आहे। इथे आता आपल्याला फुगा येण्यासाठी एक्स्ट्रा वाढवायचं आहे। इथे मला खूप पण पप नको आहे, मीडियम मध्ये अशी बाही हवी आहे, तर मी इथं 1 इंच उंचीमध्ये वाढवणार आहे। इथे ही पहा 1 इंच असं मी उंचीमध्ये वाढवलं। तुम्हाला खूप पप हवा असेल उभा असा फुगीर, तर इथं 2 इंचापर्यंत तुम्ही उंचीला वाढवायचं आहे। वाढवल्यानंतर इथे मी परत उंचीची लाईन ओढून घेते। पहा, हे झालं आपलं उंचीचं मार्किंग। इथून इथपर्यंत आपल्याला 1 इंचाचा पॉइंट द्यायचा आहे। पहा इथे 1 इंच आणि इथेही 1 इंच। तर सर्वात पहिल्यांदा मला तुम्हाला बाहीचा जो दंडघेर आहे तो सांगायचा आहे। 5.5 इंच आपला बाहीचा दंडघेर आहे, तर तो इथून इकडे 5.5 इंचाचा दंडघेर टाकायचा आहे, आणि 1.5 इंच आपलं हे मार्जिन हे जोडून घेऊया। या पद्धतीने आपली बाही असणार आहे। हे जे आपण वाढवलेलं आहे याचा आपण सेंटर करायचं आहे। पहा इथे हे 2 इंच, आणि इथे ही उंची जी वाढवलेली आहे
1 इंचाने त्याचाही सेंटर करायचा, म्हणजे झाले अर्धा इंच. या पद्धतीने आकार द्यायचा, म्हणजे पहा आकार जो आहे तो खूप छान असा येतो. इथं आपण आकार देऊन घेऊया. पहा हा जो सेंटर केलेला आहे यावरून असं मिळवत आपल्याला यावर न्यायचंय. यामुळे बाहीचा आकार पहा एकदम सुंदर असा येतो. तर अशा पद्धतीनं आपण बाहीचं जे कटिंग आहे ते केलेलं आहे. सेंटर आहे, इथे सेंटरला आपण नॉच देऊन घेऊ. आधी बाही कटिंग करूया. या पद्धतीने आता सेंटरला नॉच देऊन घ्यायचा. सेंटरला नॉच दिल्यानंतर इथे हे जे एक्स्ट्राचं मार्किंग केलंय त्याच्या पुढे आपण हे 1 इंचाचं मार्किंग केले, इथे नॉच द्यायचे. अजून एकदा इथं नॉच देऊन घेऊया. आणि यामुळे काय होतं, हे नॉच दिल्यामुळे इथून आपल्याला प्लेट चालू करायचे, इथून नाही. इथून चालू केलं की काय होतं, बाही जी आहे ती एक्स्ट्रा होते. म्हणून आपण हे 1-1 इंच जे पुढं आपण मार्किंग केलेलं आहे इथून आपल्याला चुन्या स्टार्ट करायच्या आहेत. आणि इथे पहा या पद्धतीने ही आपली फुगाबाही तयार झालेली आहे. याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी नंतर तुमच्याशी शेअर करणार आहे. आज फक्त आपण बाहीचं कटिंग पाहणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा बाहीचं कटिंग करा. आता इथे पहा बाहीला आपल्याला पुढचा आकार द्यायचा आहे, तर तो आपण जेव्हा ब्लाऊज स्टिच करणार आहे त्यावेळेस चुन्यात दिल्यानंतर आपण ते कट करून घेऊया. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.